आजचा महासंकल्प यामध्ये आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संवाद साधणार आहोत. भुजबळ साहेब, खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. रोखठोक बोलता, आक्रमक बोलता. गेल्या काही महिन्यांमध्ये सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलंय तुम्हाला. सध्या महाराष्ट्रामध्ये भुजबळ साहेब एक प्रयोग सुरू आहे. एक योजना 12 भानगडी. सध्या लाडकी बहीण महायुतीमधल्या 3 भावांमध्ये भांडण लावते. भांडणं वगैरे काही नाही. आता म्हटलं तर भांडणं आहेत, पण भांडणं कुठे नाहीत. प्रत्येक घरामध्ये लहान सहान भांडणं असतात, परंतु शेवटी एकत्र राहतातच ना सगळे. त्याच्यामुळे ती काही चिंता करण्याची काही कारण नाही. भांडणं इकडे आहेत, भांडणं तिकडेही आहेत, भांडणं सगळीकडे असतात. परंतु शेवटी ठरलं एकत्र राहायचं की त्या कुटुंबामध्ये एकत्र राहतोच आपण. त्यामुळे असं काही समजायचं काही कारण नाही. कोणी काहीतरी बोललं, कोणीतरी काहीतरी झालं, त्याच्यामुळे काहीतरी अडचणी होतील असं काही होत नाही. ते पण सगळे तात्पुरतं असतं ते सगळं. पेल्यातली भांडणं असतील तर ठीक आहेत, मात्र ही भांडणं सध्या चव्हाट्यावर येत आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बरीच वादावादी झाली या सगळ्यावरून. असं आहे की आपण प्रत्येक चर्चेला वादावादीच जर म्हणायला लागलो तर मग कठीण आहे. मग काही मंत्रिमंडळामध्ये प्रश्न उभे करायचेच नाही असं होईल. पण प्रश्न विचारणं किंवा त्याच्यावर चर्चा करणं किंवा हे बरोबर नाही, हे असं व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं, याला वादावादी नाही म्हणणार मी. चर्चा आपण म्हणूया किंवा हे बरोबर नाही, ह्या त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे, हे आम्हाला योग्य वाटत नाही असं बोलणं म्हणजे तर काय वादावादी आहे? मला तसं काही वाटत नाही. पण महायुतीमधल्या 2 पक्षांमध्ये म्हणजे भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्या मंत्र्यांमध्ये, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की लाडकी बहीण योजना दादांनी हायजॅक केली. ते असं का समजतात हेच मला काही कळत नाही. शेवटी जे आहे मंत्रिमंडळाचा तो जो आहे एकमुखी निर्णय आहे. मंत्रिमंडळाचे प्रमुख अर्थातच एकनाथराव शिंदे आहेत, त्यात काही वाद नाही. आणि जे काही करतो ते आम्ही एकत्रित करतो. फक्त असं आहे की याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की अजितदादांनी जरा थोडंसं ते फार पुढे गेलेले आहेत. रोज अनेक ठिकाणी मीटिंग्स वगैरे, जाहीर सभा, या बाबतीमध्ये त्यांनी आघाडी घेतलेली दिसते. त्यामुळे कदाचित तसं वाटत असेल. परत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सुद्धा एकत्रित जाहीर सभा घेतातच आहेत. परंतु अजितदादा जे आहेत तिथे जिथे विशेषतः त्यांचे मतदारसंघ आहेत असं त्यांना वाटतं, त्या ठिकाणी जाऊन ते प्रचार करत असतात. तर फक्त लाडक्या बहिणीचा प्रचार करतात असं नाही. अनेक गोष्टी ज्या आहेत शासनानं जनतेसाठी केलेल्या आहेत, त्या सगळ्याचा विचार ते करत असतात, बोलत असतात. त्यामुळे कदाचित असं वाटलंच असेल. आणि ठीक आहे, आता असं आहे की एखाद्या ठिकाणी मी भाषणाला जाणार असेल, कोण म्हणे छगन भुजबळ ये अमुक आहे, तमुक आहे, तमुक, आता काही नसेल सुद्धा. आता तुम्ही बघा काही दिवसांनी अनेकांचा भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांचे उल्लेख येतात ना. पण ते काय तो उमेदवार किंवा तो नेता सांगत नसतो. कधी कधी जे आहे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा सुद्धा उत्साह असतो आणि मग त्या फ्लेक्सवर ते लिहितात. तर त्याच्यामध्ये जर काही कमी जास्त झालं असेल तर मला असं वाटतं मनावर घेण्याचं काही कारण नाही. फ्लेक्सवर ठीक आहे, म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधलं मुख्यमंत्री काढलं आणि फक्त दादांची लाडकी बहीण योजना असं टाकलं. बरं, कार्यकर्ते लावतायत फ्लेक्स, मान्य करते मी. पण भुजबळ साहेब, मग त्या जाहिरातींचं काय? जाहिराती ज्या आहेत त्यामध्ये तुला नवीन ड्रेस कोणी दिला? अजितदादांनी दिला. 1500 रुपयाची FD जॉईंट अकाउंट ओपन करायचंय, 1500 रुपये कुठून आणले? अजितदादांनी दिले. मग या जाहिरातींचं काय? मी तर काय अशी जाहिरात पाहिली नाही, खरं सांगतो. तुम्ही आता म्हणताय, परंतु अशी जाहिरात माझ्या तरी काही पाहण्यात आली नाही आहे की जाहिरातीमध्ये असं कुठे असेल. टीव्हीवर चालतायत या जाहिराती, फ्लेक्सवर वगैरे काय कुणी काय लावलं असेल. पण मला तर माझ्याकडे स्वतः कार्यक्रम झाले, अनेक कार्यक्रम झाले ह्या लाडकी बहिणीवरून. आणि मी तर प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असंच तसं सगळीकडेच प्रचार केलेला आहे. आणि बोलताना सुद्धा आम्ही बोलतो तसंच. दादा असं बोलत नाहीत, पण दादा पण असं कधी बोलले नाही की माझी लाडकी बहीण. दादांच्या मागचे बोर्ड सांगतात. तसं आता मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ती आमची पण लाडकी बहीणच ना.
हो, पण त्याच्यातच देवेंद्र फडणवीस आज सकाळी आले होते, तेही तेच म्हणाले की लाडकी बहीण सगळ्यांची आहे ना. मग सगळ्यांचीच आहे. हो, माझी पण आहे. त्याच्यात क्रेडिट जे आहे ते एकच माणूस घेऊन जातो. तुम्ही मगाशी म्हणालात की जाहिरात मागे लागली, हीच ती जाहिरात आहे जी टीव्हीवर चालते. बरोबर. ही अजितदादांची लाडकी बहीण आहे. नाही नाही, दादांची बहीण बोला आता. एक आहे की दादांची लाडकी बहीण ती माझी सुद्धा लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची आणि सगळ्यांचीच. आणि आता त्यावर चर्चा झाली मंत्रिमंडळामध्ये आणि त्यावेळेला मुख्यमंत्री आणि फडणवीस यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही चर्चा करू, याच्यावर काही जास्त वादविवाद करण्याची आवश्यकता नाही. मला असं वाटतं आपण सुद्धा जास्त वादविवाद करायला नको, नाही का? म्हणजे मंत्रिमंडळात झाली होती वादावादी यावर. वादावादी म्हणजे चर्चा. बरं, चर्चा झाली होती, चर्चा, मतभेद झाले होते 1-2 मिनिटासाठी फक्त. बरं, म्हणजे एकूणच या योजनेवरून श्रेयवाद होत होता. आता असं आहे ना की मंत्रिमंडळात अतिशय चांगल्या सुद्धा चर्चा खूप होतात, पण आपल्याला कल्पना आहे आपल्या मीडियामध्ये जे आहे त्यापेक्षा भांडणं, वादावादी, एकमेकाला काहीतरी बोलणं, याच्यावर आपण जरा जास्त लक्ष देतो, नाही का? नाही, एखाद्या मुद्द्यावरून तुम्ही आक्रमक झाला की आम्ही सांगतो की भुजबळ साहेब जरांगेवरून आक्रमक झाली. शासकीय योजना, जनतेचे पैसे आणि प्रचार मात्र अजितदादांचा, असा आरोप विरोधक सुद्धा करतायत. ठीक आहे, विरोधकांना तर काय, काही विरोधक कशावर कुठल्याही गोष्टीवर विरोध करणारच. ते तर फक्त संधी पाहत असतात ना एखाद्याची. जरा काय झालं की सुरू. पण आता हे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांनी सगळ्यांनी पडदा टाकलेला आहे. बरं, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावर पडदा पडला असं आपण समजूया. पण शिंदे गटातले कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा मंत्री, आमदार आणि दादांचे आमदार, पदाधिकारी यांच्यामध्ये खरंच काही वाद नाही असं म्हणायचं आहे तुम्हाला? गेल्या काही दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर अमोल मिटकरी यांच्याकडून होणारी शिंदे गटावरची टीका, किंवा मग तानाजी सावंत जे म्हणाले होते की काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर बसलो की आम्हाला उलट्या होतात. नाही हो, ही वक्तव्य. हो, कसे काय उलटे होईल? मी तर सगळ्या अंगावर जे आहे ना परफ्यूम मारून, सेंट मारून जातो एकदम. खरं सांगतो मी. हा, बरं, आजच होत असेल ना तर त्याच्यावर गोळीसुद्धा असते. पूर्वी लहान असतो ना मी, तेव्हा एस टीने वगैरे जायचं होतं, मग ते गोळी खाल्ली की मग काय व्हायचं नाही, मळमळायचं नाही. मला नाही वाटत तसं का. बरं, मी तर काय पाहिलं नाही बा तसं काय. पण मग तानाजी सावंतांना तुम्ही दिली का ती गोळी? तानाजी सावंतांना तुम्ही ती गोळी दिली आहे का? ते आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली असेल ती. तुम्हाला असं वाटतं की शिंदे गटाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना, नेत्यांना वगैरे असं अजितदादा महायुतीमध्ये आले हे काही पटत नाहीये, अजूनही पचत नाहीये? असं आहे ना, कुणाला पटेल, कुणाला पटणार नाही. परंतु वास्तविक काय आहे, वास्तवता हीच आहे की ते हे एकत्रित आहेत. आता तुम्हाला दुसरं एक सांगतो, ज्या वेळेला या अशा घडामोडी होतात, इकडचे पक्ष तिकडे, तिकडचे पक्ष इकडे असे जातात, त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीला एखादा पक्ष जो आहे तयारी करत असतो की मी पुढच्या वेळेला निवडणुकीला उभं राहणार आहे. आता नेमकं तिथे समजा अजितदादा येऊन इकडे बसले आणि अजितदादांचा आमदार तिथे असेल तर त्याची ती संधी जाते. मग एक तर तो विरुद्ध बोलायला सुरुवात करतो किंवा ह्या पक्षातून त्या पक्षात जातो, कारण त्या निवडणूक लढवायचीच आहे. बरोबर. समर्जित घाडगे का काय आपले, मला वाटतं कोल्हापूरचे काय, आता इकडे पण काहीतरी इंदापूरला सुद्धा असंच काहीतरी सुरू आहे. असं त्यांना असं वाटतं की आता हे गेलं यांच्या विरुद्ध पुढच्या वेळेला मी निवडून येईल,
आणि नेमकं पुढच्या वेळेला परिस्थिती अशी असते की आता उभंच राहू शकत नाही, कारण त्यांचा आणि यांचा अलायन्स झालेला आहे. अशा वेळेला हे आणि आणखीन वाढेल आहे. तुम्हाला मी सांगतो, निवडणुकीपर्यंत अनेक लोक इकडचे तिकडे तिकडचे इकडे येणार, ज्यांना निवडणूक लढवायचीच आहे, परंतु काही कारणामुळे संधी मिळत नाही. मग ते अर्थातच त्यावेळेला मग काही ना काहीतरी आरोप करायचे आणि जायचं. आणि मग विरोधी पक्षसुद्धा वाट बघतात, जर चांगला उमेदवार भेटला तर घ्या आणि उभं करा. तसंच म्हणजे आता शरद पवारांच्या पक्षामध्ये जर आपण पाहिलं तर समरजित घाटगे हे सुद्धा शरद पवारांकडे गेले. आत्तापर्यंत असं होतं की राष्ट्रवादीमधले काही नेते किंवा आमदार हे शरद पवारांकडे परत जातील अशी चर्चा होती. पण आत्ता जर पाहिलं तर भाजपमधले जे काही आहेत ते शरद पवार गटाकडे जास्त जात आहेत. म्हणजे आता समरजित घाटगे आहेत किंवा हर्षवर्धन पाटील सुद्धा जाऊन भेटून आले होते पवारांना. एक एक करून दोन्ही ठिकाणी मी आत्ता जे तुम्हाला त्याचं विश्लेषण केलं आहे की त्यांना निवडणूक लढवायची. आता समजा तुम्ही म्हणाल इंदापूरला समजा मागच्या वेळेला भरणे मामांच्या विरुद्ध साहजिकच मनुष्य काय करतो की पुढच्या वेळेला मी यांना पाडणार. आता पुढच्या वेळेला यांना पाडणार तर हेच आपल्याकडे येऊन बसले, तर आता यांच्या विरुद्ध तिकीट आपल्याला भेटणारच नाही. आता मग अर्थातच मग तिकडे जाण्याची तयारी होते. नेमकी तीच गोष्ट कोल्हापूरला सुद्धा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, अशा अनेक ठिकाणी अनेक घटना होणार. तिकडचे इकडे येणार, इकडचे काही तिकडे जाणार, हे होणार आहे. तिथे सुद्धा अशीच परिस्थिती आहे. कारण मागच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला शरद पवार साहेबांची म्हणजे आम्ही पूर्णची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही एकत्रित, आणि उद्धवजी ठाकरे आणि फडणवीस यांनी निवडणूक लढवली होती. आता हे सगळे इकडचे तिकडे तिकडचे इकडे झालेले आहेत. त्यामुळे अशा अनेक ठिकाणी जे आहेत ज्या उमेदवारांना अपेक्षा होते की आपण निवडणूक लढवू, ती अपेक्षा भंग झाल्यामुळे जिकडे संधी मिळेल तिकडे जाण्याचा प्रयत्न ते करणार. म्हणजे इनकमिंग आउटगोईंग हे सुरू राहील आणखीन शेवटपर्यंत सुरू राहील. पाहा तुम्ही आता. पण शरद पवार गटामध्ये साधारणतः अजित पवार गटातले कोणी आता सध्या तरी घेतले जात नाहीयेत. ते म्हणतात संपर्कात आहेत. तुम्हाला असं वाटतं की एक सिंपथी जाईल म्हणून मग तसं घेतलं जात नाही त्यांना? हे पहा, आता सिंपथी अमुक तमुक आता हे सगळं मला असं वाटतं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला होऊन गेलं. आता फक्त ही राज्याची निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळच्या गोष्टी, प्रचाराच्या गोष्टी, विचाराच्या गोष्टी या सगळ्या वेगळ्या होत्या. विषय वेगळे होते. इथले विषय वेगळे आहेत. ते आता विषय मागे पडले. आता नवीन काहीतरी विषय आता काढण्याचा प्रयत्न करतात विरोधी पक्ष. मला असं तरी वाटतं की अजून तरी त्यांना नवीन खास असं त्यांच्या हातात काही लागलेलं दिसत नाही आहे. पण ठीक आहे, अजून महिना 2 महिने आहे, काहीतरी ते काढत राहणार आहे एक 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 एक. पण लोकसभेला आपण पाहिलं की वोट ट्रान्सफर झाले नाहीत. तुम्हाला वाटतं विधानसभेला असं होईल? म्हणजे आता एकूणच शिंदे गटाचे जे काही आमदार ज्या प्रकारे बोलतात किंवा त्यांना पटलेलंच नाहीये अजितदादा महायुतीमध्ये आलेली. अजितदादांना जागाच किती मिळाल्या होत्या? 3.5 सुद्धा जागा नाही मिळाल्या. त्यामुळे काय करणार होते? परभणीची जागा त्यांना द्यावी लागली, ही दुसरी काही सातारची जागा त्यांना द्यावी लागली, नाशिकची जागा मला निश्चित झालं महिन्यानंतर परत ती सोडावी लागली. जागाच किती मिळाल्या आम्हाला. आणि दुसरं म्हणजे असं आहे की मी आज 57-58 वर्ष राजकारणामध्ये आहे आणि निवडणुका लढवतो आहे. जे लोकसभेत होतं तेच विधानसभेत होतं असं नाही, आणि जे विधानसभेला होतं तेच मुंबई महानगरपालिकेला होईलच असं नाही. प्रत्येक वेळचे विषय वेगळे असतात. लोक एकच व्यक्ती ज्या आहेत वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या लोकांना मतं देतो. पण आज एवढं काही महायुतीमध्ये सगळं होतं, अजितदादांवर इतके आरोप केले जातात किंवा संघाकडून RSS कडनं म्हटलं जातं की अजितदादांमुळे नुकसान झालं, भाजपचा कुठलाही ग्रामीण भागातला जिल्हाध्यक्ष म्हणतो अजितदादांमुळे वाटोळं झालं, अशा प्रकारची वक्तव्य येतात. लोकसभेला इतक्या कमी जागा किंवा खूप कॉम्प्रोमाइज करायला लागलं अजितदादांना, ही काय मजबुरी आहे का? मला त्यांना असं आहे की मी आत्ताच तुम्हाला सांगितलं जागा किती आम्ही लढवल्यात.
तेच म्हणते भुजबळ 2-3 साहेब. जागा आम्ही त्या लढवल्या. त्यामुळे आमच्यामुळे कसं काय नुकसान होणार दुसरं कोणाचं तरी. आम्ही जागाच जास्ती लढवल्या नाही, तुमच्या आड आम्ही आलो नाही, तर आम्ही भाजपचं कसं काय नुकसान करणार किंवा शिंदे गटाचं कसं काय नुकसान करणार. फक्त एका ठिकाणी जे आहे तो वाद झाला होता, तो म्हणजे त्या रायगडला, आणि तिथे जे आहे तटकरे आमच्या खासदार होतेच, ते पुन्हा निवडून आले. आणि इथे सुद्धा जे आहे शिरूरला अमोल कोल्हे ते होतेच खासदार, ते पुन्हा निवडून आले. सुप्रिया सुळेंच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. 2-4 जागा सोडल्या, कुठे जागा मिळाल्या. आणि ह्या 48 जागामध्ये बाकीच्या मग 44 जागामध्ये काय झालं त्याचा अभ्यास करा. मला असं वाटतं की परत हाच विषय आहे, ज्यांची संधी हुकणार आहे असं वाटतंय. ह्या 3 लोकांच्या एकत्रित येण्यामुळे तिथले लोक तिकडे जाणार. पण तीच गोष्ट पण दादांची महायुतीमध्ये राहणं ही मजबुरी आहे का? मजबुरी असं नाही, आम्ही सगळ्यांनी ठरवलं एकत्र राहायचं, यांच्याबरोबर जायचं. नाही, लोकसभेला जागा मिळत नाहीत किंवा त्या जागांमध्ये अदलाबदल करावी लागते. इथे शिंदे गटाचे आमदार किंवा मंत्री थेटपणे बोलतात. ही सगळी वक्तव्य अशी येतात. मग तरी सुद्धा मग महायुतीमध्ये राहणं म्हणजे अनेक खालच्या पातळीवर जे नेते आहेत ते म्हणतात किंवा तुमचे प्रवक्तेही म्हणतात की एवढं असेल तर आम्ही बाहेर पडू महायुतीमधनं. हा संताप त्यांच्यामध्ये येतो. मग दादांची काही मजबुरी असं आहे की खालचे कार्यकर्ते आरेला कार्य उत्तर देत असतात, परंतु जोपर्यंत ते शीर्षस्थ नेते एकत्रित आहेत तोपर्यंत काहीही होणार नाही, काही अडचण नाही. आता महाविकास आघाडीमध्ये नाही का चर्चा होतेच ना. मुख्यमंत्री पदावरून चर्चा होते. ते म्हणतात की असं करा, हे म्हणतात की असं नाही, ते म्हणतात असं झालंच पाहिजे, ते म्हणतात निवडणुकीनंतर बघू. हे चालूच असतं ना, त्याच्यावर चर्चा होत असतात. अहो लोकशाही आहे, त्याच्यामुळे ही चर्चा होणार. आणि मला असं वाटतं की मागच्या वेळेस आम्हाला कमी जागा मिळाल्याचं कारण असं आहे की विचार हा केला गेला की तुम्ही एकत्रित असताना म्हणजे पवारसाहेब आणि अजितदादा आम्ही एकत्र किती जागा होत्या, 3-4 जागा निवडून आल्या होत्या. त्या जागा त्यांनी आम्हाला पुन्हा दिल्या. त्यातली एखाद दुसरी जागा जी आहे ती त्यांनी घेतली, त्या बदल्यामध्ये राज्यसभा दिल्या. तर अशा रीतीने ज्या आमच्या जागा कमी झाल्या. आणि मला असं वाटतं की याच्या पुढं सुद्धा जे आहे ही तिकीटं जाहीर होईपर्यंत, वाटणी होईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सुरू राहणार. जागांचं वाटप झाल्यानंतर सुद्धा थोडंसं आयाराम गयारामचं प्रमाण वाढणार आणि त्याच्यानंतर प्रत्येकजण आपापल्या कामाला लागणार. देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत की महायुतीचा चेहरा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही, तो दिल्लीमधून ठरेल. महाविकास आघाडीमध्ये असं आहे, ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री. महायुतीत तसं आहे? मला नाही वाटत की महाविकास आघाडीमध्ये असं काही ठरलं आहे. हे तुम्ही म्हणता महाविकास आघाडीमध्ये असं ठरलं. नाही, नेते म्हणतात महाविकास आघाडीमध्ये असं काही लोक म्हणाले, म्हणजे पवारसाहेब म्हणाले काल परवा. पण त्याच्या अगोदर तर त्यांचं म्हणणं असंच होतं ना की निवडणुकीनंतर पाहू, आता आमचा फक्त एकच आमचं ध्येय आहे, या सरकारला खाली खेचणं. काल त्यांनी पहिल्यांदा असं म्हणाले की ज्याच्या जास्त जागा त्याला देऊ म्हणून. परंतु आता हे तिघांनाही काही मान्य आहे का मला माहीत नाही. कारण बाकीच्या याच्यावर काही परत काही जे आहेत नेते त्यांनी आग्रह धरलेलाच आहे वेगळ्या पद्धतीनं. आता मी काय नाव घेत नाही, त्याच्यावर चर्चा करायचं काही कारण नाही. तसंच इथे सुद्धा आहे. अहो तिकडेही तेच आहे, इकडेही हेच आहे, काळजी करू नका. सगळे म्हणतात की पहिल्यांदा निवडणूक लढूया. किती जागा लढवाव्यात दादांनी असं तुम्हाला वाटतं? असं आहे की अजितदादांनीच त्या दिवशी हिशोब सांगितला की आमच्या एकूण जवळजवळ जे आहे अपक्ष वगैरे आमच्याकडे जे आलेले आहेत, काही काँग्रेस पक्षातून सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत, असं पाहता 60 जागा तर आमच्याकडे आताच आहेच. तर त्याच्यावर निदान 20-25 जागा आम्हाला अधिक मिळायला हव्यात अशी आमची धारणा आहे. दादा म्हणत होते 60 जागा. दादा म्हणत होते 60 जागा. दादा कधीच 60 जागा म्हणाल्या नाहीत. दादा म्हणाले आमच्याकडे 60 जागा आजच आहेत. याचा अर्थ 60 जागा द्या असं नाही. 60 जागा आमच्याकडे आहेत,
त्याच्यावर आम्हाला त्यावर आणखी 20-25 जागा. 20-25 जागा जास्त द्या. बरं, जागांवरून मी थोडंसं पुढे सरकते. सध्या जरांगे आणि तुम्ही यांच्यामधला तो वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. जरांगे असं म्हणालेत की 113 आमदार आम्ही पाडू महायुतीचे. त्यांना म्हणावा रोज रोज भूमिका बदलू नका. 288 उमेदवार तुम्ही उभे करणार आहात. तुमच्यात हिम्मत असेल तर 288 उमेदवार उभे करा. आमचं आव्हान आहे तुम्हाला. प्रत्येक वेळा बदलायचं काय कारण आहे? मी उपोषणाला बसतो, दुसऱ्या दिवशी उठतो, गेले. आज म्हणतात मी मुसलमानांचं आरक्षण देणार. अहो, मुस्लिम समाजाला आरक्षण 25 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात दिलं आहे आपण. इकडे माळी समाजात, तिकडे भागवान दिलं त्यांना. इकडे खाटीक, तिकडे कुरेशी दिलं आहे त्यांना. इकडे कासार, तिकडे मणियार दिलं आहे मुस्लिम समाजात. पण माहीत नसलेल्या गोष्टी ज्या आहेत, अशा ज्या आहेत अर्धवट माहिती असलेले लोक बोलतात. मध्येच म्हणतात मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार, मध्येच म्हणतात मी हे करणार ते. आता एकच काहीतरी तू कर बा. 288 जागा एकदाच्या तू लढव. पण ते म्हणतात की मी भुजबळांना सुद्धा पाडणार. अरे बाबा, तू स्वतःच ये माझ्यासमोर उभं राहायला. माझी इच्छा आहे त्यांनी स्वतःच माझ्यासमोर येऊन उभं राहावं. जरांगे कोणाचा माणूस? आणि भुजबळांना जरी पाडलं तरी भुजबळांचा आवाज बंद होत नाही. ओबीसीचं आरक्षण, त्याचं संरक्षण करणं हे माझं काम आहे. ते सरकारमध्ये काय नाही तर रस्त्यावर काय. भुजबळाला सवयच आहे या 57-58 वर्षामध्ये रस्त्यावर सुद्धा लढायची आणि सरकारमध्ये राहून काम करण्याची. त्यामुळे मला फिकर नाही आहे. तुम्ही शरद पवारांना भेटायला माझ्या गेला होता ना? एवढ्यामध्ये तर कुणी या, छगन भुजबळ निश्चितपणे 1,00,000 मतं जास्त घेऊन निवडून येणार. बरं, तुम्ही आव्हान दिलंय जरांगेंना माझ्यासमोर उभं राहा म्हणून. जरांगेंना आव्हान दिलंय तुम्ही की तुमच्या समोर उभे राहा. त्याने माझ्यासमोर येऊन उभंच राहावं. ठीक आहे, यावर आपण जरांगे यांची सुद्धा प्रतिक्रिया घेऊया की ते तयार आहेत का? ते एकदा म्हणणार राजकारणात आम्ही राजकारण मला नको आहे, मला राजकारणात जायचं नाही. आणि परत कुणाला पाडायचं त्याच्यावर विचार करणार. 288 कसे उभे करायचे त्याचा विचार करणार. परत सगळ्यांचे जे आहेत ते काय म्हणतात ना, एकेकाला बोलवून सगळ्यांची माहिती घेणार, सर्वेक्षण कर, काय काय चालू असतं. त्यात आपण जास्त फार सिरियसली गंभीरपणे घेण्याची आवश्यकता मला तरी वाटत नाही. भुजबळ साहेब, तुम्ही ओबीसी आरक्षणासाठी हा मुद्दा घेऊन पवारांकडे गेला होतात. हे बघा, मी कुणाकडे काही मागत नाही. मी काय सांगितलं ते पलीकडचे लोक जे काय सांगतात की आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण द्या. मी काय म्हणतो, आम्हाला काय देऊ नका. आमचं आरक्षण जे आहे त्याला तुम्ही धक्का लावू नका. कारण आमच्या 374 जाती आहेत या सगळ्या याच्यामध्ये, लहान मोठ्या. त्याच्यामध्ये तुम्ही येऊन बसला तर कुणालाच काही भेटणार नाही. आणि म्हणून मी हेच सांगायला गेलो होतो पवार साहेबांना सुद्धा. कारण व्ही.पी. सिंग प्रधानमंत्री त्यावेळेचे, त्यांनी मंडल आयोगाची घोषणा केल्यानंतर स्वीकारल्याची पहिल्यांदाच आमच्या आग्रहामुळे जालन्याच्या मीटिंग जाहीर सभेमध्ये समता परिषदेच्या पवारसाहेबांकडे आम्ही मागणी केली की त्याची अंमलबजावणी आता तुम्ही करा महाराष्ट्रात. पवारसाहेबांनी ती ताबडतोब 1-1.5 महिन्यामध्ये केली. आणि आरक्षण राजकारणात, आरक्षण नोकरी आणि शिक्षणात दिलं आम्हाला त्यांनी. मग तेच तर त्यांना विचारणा केलो की आता हे आरक्षणावर जर घाला येतो आहे तर तुम्ही सर्वपक्षीय मिटिंगला काय येत नाही? तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही राज्यातले एक ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे की काय ओबीसीमध्ये यांना आरक्षण द्यायचं का? मला तर सगळ्याच पक्षांना विचारायचं आहे. म्हणजे मग ते पवारसाहेब असतील, ते उद्धवजी ठाकरे असतील, ते नाना पटोले असतील, नाही तर शिंदे असतील, मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस असतील ना अजितदादा, सगळ्यांनाच विचारायचं आहे मला. ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचा तुमचा होकार आहे का? द्या लिहून. पण तुम्ही ह्यासाठी शरद पवारांना का भेटायला गेलात? तुम्ही फडणवीसांना किंवा एकनाथ शिंदेना का नाही सांगितलं? मी माझं हे आरक्षण असं मी आज नाही, मी 35 वर्ष लढतो याच्यासाठी. शिवसेना सुद्धा सोडली आणि त्यावेळेस शिवसेना सोडणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. तुम्ही त्यावेळेला माहीत नाही मीडियामध्ये होता की नाही. त्यावेळेला फक्त शिवसेनेमध्ये
एकच दरवाजा होता, इनकमिंग. आउटगोईंग अजिबात नव्हतं. त्यावेळेला आम्ही ज्या बुरुजावरून उडी मारली आणि बाहेर आलो. तर प्रश्न असा आहे की ह्या OBCसाठी आम्ही लढतो आहोत 35 वर्ष. तर यापुढे सुद्धा लढतच राहणार. बरोबर आम्ही सांगतोय काय की आमचा आरक्षणाला धक्का लावू नका. आज सुद्धा जिथे आम्हाला 27% आरक्षण मिळालं पाहिजे, शासनच म्हणतोय 9.5% फक्त आरक्षण भरलेलं आहे. म्हणजे अजून आमचा बॅकलॉग एवढा आहे, तो सुद्धा भरला जात नाही. आणि आता असं जर पुढे जर झालं तर कसं काय होणार. बरं, मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, त्यांना दिलं ना. 10% टिकणारं आरक्षण दिलेलं आहे आता त्यांना. त्या 10%मध्ये फक्त मराठा समाज आहे. आता इथे सगळ्यांना जो आहे VJNT म्हणजे भटक्या विमुक्त वगैरे सगळे ते पण आमच्यात आहे. ते सगळे जाऊन 17% आरक्षण आहे. त्याच्यामध्ये 350-400 जाती आहेत आता. आणि 10%मध्ये फक्त मराठा समाज आहे. पण सगळे सोयरेचा अध्यादेश कोणी काढला? मुख्यमंत्र्यांनी. OBC मधून OBC सर्टिफिकेट असतील, अध्यादेश त्यांना ती OBC सर्टिफिकेट नोंदी असतील तर अध्यादेश सर्टिफिकेट काढले. हे कोणी सांगितलं? सरकारने अध्यादेश काढलेला नाही. अधिसूचनाही नाही. हे असं करावे काय, या बाबतीमध्ये लोकांच्या हरकती मागवल्या काय, आणि त्या हरकती आल्या 7.5-8 लाख. हे असं करू नये म्हणून. आणि मी तुम्हाला सांगतो की मी स्वतः अने साहेब म्हणजे मला वाटतं मागचे AG आहे ते ॲडव्होकेट जनरल, दरास खंबाटानं विचारलं, कुंभकोणी साहेबांना विचारलं, एक रिबेरो म्हणून जे आहे चीफ जस्टिस रिटायर्ड आहेत, सगळ्यांनी, काही लोकांनी तोंडी सांगितलं, काही लोकांनी पूर्णपणे लिहून दिलं की हे जर तुम्ही कराल तर याच्यामध्ये कोणीही येणार. म्हणजे दलित समाजामध्ये सुद्धा कोणीतरी घुसणार, कोणीही घुसणार, आदिवासी समाजात कोणीही घुसणार, OBC मध्ये सुद्धा ब्राह्मण सुद्धा येऊ शकतो, असं त्यांनी लिहून दिलेलं आहे आता. आणि मी त्यांना सांगितलं की बाबा हे असे सगळे विधिज्ञ जे आहेत, ॲडव्होकेट जनरल माझे वगैरे, त्यांचं हे मत आहे, आपण हे कसं करणार. आणि हेच जे आहे 7.5-8 लाख लोकांनी विचारलं, त्याच्यावर आता अभ्यास सुरू आहे. आणि मला वाटत नाही, एक तर ते होणं शक्य नाही, आणि झालं तरी ते कोर्टामध्ये 1 मिनिट सुद्धा टिकणार नाही. बरं, भुजबळ साहेब थोडंसं पुढे जाते आता, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं ही माझी चूक होती असं दादांनी म्हटलं. तुम्हाला याची कल्पना होती? तुम्हाला असं वाटतं की खरंच दादांनी चूक केली? मला स्वतःला, मी त्याच वेळेला काही ठिकाणी बोललो होतो, काही आमच्या मिटिंगमधलं, की आपण हे करू नये, हे करणं चुकीचं. मी त्याच वेळेला बोललो. अगदी धनंजय मुंडे यांना सुद्धा सांगितलं, बाई तुम्ही करू नका असं. पण आता त्यावेळेला ठरलं होतं सगळ्यांचं, तर मग मी काय करणार. पण त्या दादांनी ती चूक मान्य केली, त्याच्यावर मला असं वाटतं आता अधिक काय पण बोलणार. तुमच्या आधी जयंत पाटील इकडे आले होते. जयंत पाटील असं म्हणाले की आता आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा भ्रष्टाचार मुक्त झालेला आहे. प्रत्येकजण असंच म्हणणार ना, त्याचे नवीन काय. नाही, त्याआधी भाजपनं राष्ट्रवादीवर आरोप केले होते, 70,000 कोटींचा घोटाळा याचा आरोप होता, राष्ट्रवादी भ्रष्ट पार्टी अशा प्रकारचा आरोप होत होता. आता जयंत पाटील म्हणतात आम्ही बाबा आता भ्रष्टाचार मुक्त झालो. प्रत्येकजण असं म्हणतो, मी तेच सांगतोय ना, एकमेकाचे जर कपडे काढायला गेलो उन्हे तुने तर खूप बात लंबे तक जाएगी. तुम्हाला असं कधी वाटलं की पवारांकडे परत जावं असं कधी वाटलं का? मी गेलो होतो ना त्या दिवशी त्यांच्या घरी. घरी गेलो, थांबलो, आजारी होते साहेब, तासभर 1.5-2 तास थांबलो मी. पक्षात परत असं आहे की आम्ही एकमेकाचे दुश्मन नाही, राजकारणात एकमेकाच्या विरोधात आहोत, पण मी राजकारणामध्ये कुणाला हा दुश्मन आहे असं समजत नाही. राजकीय विरोधक नाही पटलं, राजकीय विरोधक साहेब, बस संपलं. आणि पवार साहेबांकडे काय, आणि मी त्यावेळेस सुद्धा सांगितलं आरक्षणासाठी मी पवार साहेबांकडे सुद्धा जाईन, मी मोदी साहेबांकडे सुद्धा जाईल, मी राहुल गांधींकडे सुद्धा जाईन, आरक्षणासाठी मी सगळ्यांच्या घरी जाईल.
उद्धवजी ठाकरेंकडे सुद्धा जाईल, काय प्रॉब्लेम नाही मला आरक्षणासाठी नाही म्हणते मी. आरक्षणासाठी. आणि पक्षामध्ये याच्या परत पुढे जाणार. सुद्धा याच्या पुढे सुद्धा कोणी कुठे जरी असलं आणि मला कोणी चहाला बोलवलं किंवा माझं काही काम असेल तर मी जाईन त्यांच्याकडे. म्हणजे तुम्ही दादांची साथ सोडणार नाही. हं? दादांची साथ तुम्ही सोडणार नाही. दादांची साथ आणि दादांच्या माध्यमातून महायुतीची साथ सोडणार नाही. म्हणजे तुम्ही पुढची निवडणूक ही अजितदादांबरोबरच विधानसभेची निवडणूक लढवणार आहात. तुम्हाला शंका का वाटावी? आता फार मोठ्या मोठ्या सभा अजितदादाच्या झाल्या ना आमच्याकडे. लाडकी बहिणीच्या बाबतीमध्ये झालं का इतर दुसरं काही कारणावर ती शंकाच तुम्ही घेऊ नका. शंका कुशंका राजकारणामध्ये घेणं फार चुकीचं आहे. तुम्ही असं म्हणालात की दिलबर के लिए दिलदार, दुश्मन के लिए तलवार है हम. तर आता कोण दिलबर आणि कोण दुश्मन? असं आहे की जाहीर सभांमध्ये आपण ज्या वेळेला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी अशा काही गोष्टी बोलत असतो, हां, त्याच्यामुळे काय खरोखरच काय तलवारी काढतो अशातला भाग नाही. आणि आता ती भेट दिलेली तलवारसुद्धा अशी केली ना तर पोलीस केस करतात. त्याच्यामुळे तलवारी काढू नये. आणि मार्मिकवर मला असं पुढे लिहायचे ना की ना तलवार निकालो तब तोप मुकाबिल है तो अखबार निकालो. म्हणजे अशा काही काही गोष्टी असतात. म्हणजे मी विसरलो ते नक्की काय ते. परंतु ह्या सगळे ज्या शेर असतील किंवा काही बोलणं असतील, काय बाळासाहेब सुद्धा म्हणायच्या प्रत्येक गवताच्या पात्याला तलवारीची धार चढली पाहिजे. म्हणजे काय ते उपमा दिलेली आहे. त्याच्यातून कार्यकर्त्यांनी उभं राहावं. तर प्रत्येक वेळेला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आपण बोलत असतो म्हणून काय तलवारी घेऊन फिरत नसतो. काही काही लोक असतात आजूबाजूला पिस्तूल घेऊन उडवतात मध्येच. तिकडे उपोषण चाललेलं असतं आणि इकडे पिस्तूल उडवतात. असे सुद्धा काही काही प्रकार असतात. पण आम्हाला ते काही मंजूर नाही. खूप खूप धन्यवाद भुजबळ साहेब. तुम्ही आलात आणि खूप छान या ठिकाणी आपली मतं मांडलीत त्याबद्दल खूप धन्यवाद. झालं. बरं बरं.